विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लाल बहादूर शास्त्री यांची जयंती 2 ऑक्टोबर या निमित्ताने लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनाबद्दलची माहिती पाहणार आहोत। लाल बहादूर शास्त्री यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे विचार कशा पद्धतीचे होते याबद्दल आपण माहिती पाहू। सर्वप्रथम लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रारंभिक जीवन, बालपण याबद्दलची माहिती पाहू। लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 मध्ये मोगलसराई या ठिकाणी झाला। लाल बहादूर यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद, आईचे नाव राम दुलारी। लाल बहादूर हे शारदा प्रसाद आणि राम दुलारी यांचे द्वितीय अपत्य होते। शारदा प्रसाद आणि राम दुलारी यांना 2 अन्य मुली होत्या। यांच्या या सुखी कुटुंबात तत्कालीन स्थितीमध्ये जो प्रसंग घडला तो म्हणजे 1906 मध्ये शारदा प्रसाद यांचा प्लेगच्या आजाराने मृत्यू झाला। अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही राम दुलारी म्हणजेच लाल बहादूर शास्त्री यांच्या आईवर आलेली होती। लहान मुले आणि त्यांचा सांभाळ करणे ही सर्वात मोठी जबाबदारी होती। अशा परिस्थितीमध्ये मुलांचा सांभाळ करणे ही कठीण परिस्थिती पाहून त्यांनी आपल्या वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला। त्यांचे वडील मुन्शी हजारीलाल हे यांनी आपली मुलगी आणि त्यांचे जे काही अपत्य असतील यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली। पण दुर्दैव असं होतं की मुन्शी हजारीलाल यांचाही अर्धांगवायू या आजाराने मृत्यू झाला। म्हणजेच लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रारंभीच्या कालखंडामध्ये त्यांना सांभाळ करणारे, त्यांना पालनपोषण करणाऱ्या व्यक्ती यांचा मृत्यू झाल्यानंतर कठीण परिस्थितीमध्ये जीवन यापन करावं लागत होतं। मग त्यानंतर मुन्शी हजारीलाल यांचे एक भाऊ होते, त्यांचं नाव होतं मुन्शी दरबारीलाल, आणि यांनी लाल बहादूर शास्त्री त्याचबरोबर त्यांच्या 2 बहिणी यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी सांभाळली। मुन्शी दरबारीलाल यांचे एक पुत्र होते, मुलगा होता, तो शिक्षक होता, त्यांचं नाव होतं बिंदेश्वरी प्रसाद, आणि यांच्याकडे लाल बहादूर शास्त्री यांना शिक्षणासाठी पाठवण्यात आलं। लाल बहादूर शास्त्री हे बालपणामध्ये सर्वांचे आवडते आणि प्रेमळ स्वभाव असणारा एक लहान मूल म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये नावलौकिक मिळवले होते। लाल बहादूर शास्त्री यांच्या बालपणाचा जर विचार करता, त्यांना प्रारंभीच्या कालखंडापासून सामाजिक ज्या काही घटना घडामोडी यांचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर झालेला दिसून येतो। लाल बहादूर हे वयवर्ष 4 असताना त्यांनी आपले एक मामा होते, ते वयवर्ष 6 वर्ष म्हणजेच लाल बहादूरपेक्षा 2 वर्षांनी मोठे असणारे समवयस्क असणाऱ्या आपल्या मामासोबत त्यांनी नदीवर फेरफटका मारण्यासाठी एक वेळ गेलेले होते। अशा प्रसंगी लाल बहादूर यांना त्या ठिकाणी एक आंबे विकणारा व्यक्ती दिसला, आणि त्या आंबे विकणाऱ्या व्यक्तीने लाल बहादूरना विनंती केली की माझ्याकडील आंबे खूप रसाळ गोड आहेत आणि तुम्ही घ्या। मग अशा परिस्थितीमध्ये लाल बहादूर यांच्याकडे 1 आणा त्यांच्याकडे होता, आणि 1 आण्याला 100 आंबे देण्याची तयारी त्या फळ विक्रेत्याची होती। दिवस पूर्ण मावळतीकडे चालला होता, आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व आंबे विकून तो व्यक्ती परत जाणार होता। लाल बहादूरने आंबे घेण्याचे ठरवले, पण 1 आण्याला 100 आंबे न घेता 50च आंबे घेण्यास त्यांनी सांगितले। यावरून जेव्हा ते परत 50 आंबे घेऊन परत आले, त्यावेळेस त्यांच्यासोबत असणारा लल्लन जो सहकारी होता, त्यांनी विचारलं लाल बहादूरना की 100 आंबे न घेता 50च आंबे तू का घेतलास? यावरून लाल बहादूर यांनी त्यांना सांगितलं की कोणताही व्यक्ती
संकटात असेल किंवा अडचणीच्या परिस्थितीमध्ये असेल, त्याच्यापुढे मजबुरी असेल, अशा वेळेस त्या व्यक्तीचा फायदा घेणे हे योग्य नाही. यावरून लालबहादूर शास्त्री यांच्या बालपणातील अशा घटना घडामोडीवरून तत्कालीन स्थितीमध्ये सामंजस्यता आहे. त्याचबरोबर समाजामधल्या असणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत याचे प्रतिबिंब असेल किंवा त्या गोष्टी लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार होत गेले. अशीच एक घटना घडली, ती बालपणातली म्हणजे लालबहादूर शास्त्री यांचे मामा बिंदेश्वरी प्रसाद, ज्यांना कबुतराचे मांस खाणे आवडत होते, आणि ते लालबहादूर शास्त्री यांना सांगितलं की आपले पाळीव जे काही कबूतर असतील त्यापैकी एक कबूतरला घेऊन ये. तर त्यावेळेस लालबहादूर यांनी त्यांना नकार दिला की मी ते कबूतर आणून देणार नाही, कारण तुम्ही त्याला माराल आणि मारणं हे ते मारल्यानंतर माझ्या मनाला किंवा मला ते योग्य पटणारी बाब नाही. हे ऐकल्यानंतर त्यांच्या मामाने सांगितलं की मी जे सांगत आहे ते कर, आणि मी त्या कबुतराला मारणार सुद्धा नाही. बालपण आहे, लहानपणी एखाद्या व्यक्तीकडून सूचना असेल किंवा एक आदेश असेल, हे समजून त्यांनी आपल्या मामांना कबूतर आणून दिलं, आणि त्यांच्या मामाने जे वचन दिलं होतं की कबुतराला मारणार नाही, पण त्यांनी कबुतराला मारलं आणि मांस खाल्लं. आणि अशा परिस्थितीमध्ये लालबहादूर यांनी एक दिवस अन्नत्याग करण्याचं ठरवलं. आणि ही बाब जेव्हा बिंदेश्वरी प्रसाद यांना कळाली, तेव्हा त्यांनी लालबहादूर यांना सांगितलं की आजपासून मी मांसभक्षणही करणार नाही, कबुतराला मारणार नाही. यावरून लालबहादूर शास्त्री यांच्यावर पडलेला अहिंसा, सत्याग्रह हे संस्कार बालपणावरून दिसून येतात. लालबहादूर शास्त्री जेव्हा 10वीपर्यंत शिक्षण घेत असताना त्यांना शिकवणारे निष्कामेश्वर मिश्रा नावाच्या एका शिक्षकाचा प्रभाव पडला. त्याचं कारण हे होतं की देशप्रेम, राष्ट्रप्रेरणा, राष्ट्रभक्ती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून वेगवेगळे कार्य हे त्या काळात करत होते, आणि त्यांचा प्रभाव लालबहादूर यांच्या विचारावर पडत गेला. पुढे 1915मध्ये लालबहादूर शास्त्री यांना सक्रिय अशा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी व्हावं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, त्याचबरोबर राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळत गेली. 1915मध्ये महात्मा गांधी भारतात परतले होते. त्याचबरोबर 1919मध्ये ब्रिटिश शासन व्यवस्थेने रोलेट कायदा भारतामध्ये आणला होता. अशा कायद्याचा विरोध भारतामध्ये सर्वदूर होत होता, आणि त्यावेळेस महात्मा गांधी यांनी ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध असहकार, राष्ट्रीय शिक्षण या बाबीला महत्त्व दिले होतं. आणि याच बाबीतून लालबहादूर शास्त्री यांनी विचार घेतला, राष्ट्रीय शिक्षण जे भारतीय संस्कृती, कला, स्थापत्य, त्याचबरोबर तत्त्वज्ञान याविषयी घेऊन भारतातल्या बाबीची ओळख होणे आवश्यक आहे. यासाठी ज्या सरकारी शाळा आहेत, ब्रिटिश शासनाची मदत मिळते, यातून विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, यांनी न शिकवता, त्या ठिकाणी न शिकता बाहेर पडावं आणि स्वतःच्या शाळा सुरू कराव्या, आणि त्यातून राष्ट्रीय शिक्षणाला प्रेरणा मिळाली पाहिजे, असा जो दृष्टिकोन महात्मा गांधींचा होता, त्या बाबीचा परिणाम लालबहादूर शास्त्री यांच्यावर झाला. जेव्हा 10वीला शिकत असताना त्यावेळेस त्यांनी आपल्या ज्या शाळेमध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या शाळेला सरकारी अनुदान मिळत होतं, त्या शाळेमधून आपलं नाव कमी केलं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले. यावरून लालबहादूर शास्त्री यांच्या बद्दलची आस्था म्हणजे राष्ट्रप्रेमाबद्दलची आस्था लक्षात येते. वयाच्या 16व्या वर्षी त्यांना तुरुंगवास त्यांनी भोगला. यावरून लक्षात येते की लालबहादूर शास्त्री हे प्रारंभीच्या कालखंडात
म्हणजेच आपल्या बाल्यावस्थेमध्ये एक जडणघडणीच्या कालखंडात त्यांनी स्वतःमध्ये राष्ट्रप्रेमासाठी किंवा राष्ट्रासाठी अर्पण केलेलं दिसून येते. लाल बहादूर जेव्हा 16 वर्षाचे होते तेव्हा त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करणं किंवा स्वयंसेवक म्हणून जाण्याची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्य करायला सुरुवात केलं. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग म्हणजे त्यांना चवदार अन्न, चविष्ट अन्न खाण्याची सवय होती. त्यावेळेस त्यांनी त्या अन्नाचा त्याग करणं किंवा ती सवय मोडणं आवश्यक आहे हे समजून त्यांनी एकदा चवदार अन्न, चविष्ट अन्न जे त्यांच्यापुढे दिलं गेलं ते अन्नामध्ये त्यांनी पाणी टाकलं आणि कालवण बनवून खाण्यास सुरुवात केली. जेव्हा ते अन्न पाणी टाकल्यानंतर त्याची चव निघून गेली, त्यानंतर त्यांना आनंद झाला. त्याचं कारण होतं की आपण ज्या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी होऊ, खेडोपाड्यामध्ये आपल्याला जाण्याचा प्रसंग येईल, त्यावेळेस आपल्याला काय चविष्ट अन्न मिळणार नाही, जे काही आहे अन्न मिळेल त्यावर आपला उदरनिर्वाह भागावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये अशा अन्नाचा त्याग केला तर आपण राष्ट्रीय कार्यासाठी जास्त वेळ देऊ. यावरून लाल बहादूर शास्त्री यांच्या आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने बदल करून घ्यावं हा दृष्टिकोन त्यांच्या विचारातून दिसून येतो. त्यानंतर लाला लजपतराय यांच्या विचाराचा प्रभाव लाला लजपतराय यांच्या विचाराचा प्रभाव पडत गेला आणि त्यांनी अस्पृश्यांसाठी त्याचबरोबर भारतातल्या खेडोपाड्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या भागामध्ये कार्य करण्यास प्रारंभ केला. त्या काळामध्ये लाल बहादूर शास्त्री यांना स्वयंसेवक कार्य करत असताना 50 रुपये मासिक वेतन मिळत होते. त्यांना पहिलं जे वेतन मिळालं ते वेतन त्यांनी आपल्या मामाकडे म्हणजेच बिंदेश्वरी प्रसादकडे पाठवलं, जी पहिली कमाई होती. त्यावेळेस त्यांच्या मामाने त्यामधले फक्त 2 रुपये आपल्याकडे ठेवून घेतले आणि बाकी 48 रुपये त्यांना परत केले. त्यांना सांगितलं की तू जे ध्येय निवडलं आहेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून किंवा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे स्वयंसेवक म्हणून कार्य करत आहेस त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग तू घे. यावरून लाल बहादूर शास्त्री यांच्या ज्या विचार आणि आचारामध्ये कसं एकता समन्वय घडून येत होता यावरून लक्षात येतं. लाल बहादूर शास्त्री जेव्हा 10वी उत्तीर्ण होऊन पुढे जे काही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा अशा परिस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रसेवेसाठी स्वतःला अर्पण करून घेतलं होतं. शेवटी त्यांच्या आईने रामदुलारी यांनी लाल बहादूर यांना त्यांनी विवाह करावा, लाल बहादूर यांनी विवाह करावा असा अट्टहास धरला आणि आपल्या आईची विनंती किंवा आईच्या म्हणण्यानुसार त्यांनी विवाह करण्यासाठी सहमती दाखवली. पण विवाह करण्या अगोदर त्यांनी एक अट टाकली की जो हुंडा पद्धत होती, दहेज पद्धत होती, ती न घेता विवाह करणार. आणि तशाच पद्धतीने 1928 मध्ये ललिता देवी यांच्यासोबत लाल बहादूर शास्त्री यांचा विवाह झाला आणि विवाहाच्या प्रसंगी फक्त त्यांनी चरखा आणि खादीचे कापड एवढेच स्वीकारले. आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा सांगितलं की आजपासून तुला ज्या काही इतराप्रमाणे सोयीसुविधा मिळणार नाहीत, कारण मी माझी जी महिन्याचे वेतन असेल त्यावरच आपला उदरनिर्वाह भागवावे लागेल आणि तुला तुझ्याकडे असणाऱ्या ज्या काही रेशीम साड्या असतील किंवा वेगवेगळे वस्तू असतील ह्या सर्व गरिबांना वाटून टाक, कारण यानंतर तुला खादीचा वापर करावा लागेल. आणि त्यानुसार त्यांच्या पत्नीने सुद्धा आपल्या पतीची आज्ञा म्हणून खादी वस्त्र, खादीच्या साड्या वापरण्यास प्रारंभ केला. यावरून लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनामधल्या आपल्या सांसारिक जीवनातसुद्धा त्यांनी तत्वनिष्ठता त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारा बदल करून घेतलेली बाब लक्षात येते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना पुरुषोत्तमदास टंडन, पंडित नेहरू
यांचा सहवास लाभत गेला. या दोघांमध्ये म्हणजेच पुरुषोत्तमदास टंडन आणि पंडित नेहरू यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. आणि या दोघांमध्ये दुवा असणारा व्यक्ती किंवा समझोता घडून आणणारा व्यक्ती म्हणून लाल बहादूर यांना ओळखले जात होते. त्याचं कारण असं होतं की पुरुषोत्तमदास टंडन आणि पंडित नेहरू यांच्यामध्ये राजकीय परिस्थितीमध्ये मतभेद असताना, पत्रव्यवहार करताना सामंजस्याची भूमिका घेणारा दुवा म्हणून लाल बहादूर शास्त्री यांची निवड या दोन्ही व्यक्तींनी केलेली होती. या दोन व्यक्तीचा सहवास मिळत गेला आणि लाल बहादूर यांच्या राजकीय जीवनाचा प्रवाह सुरू झाला. 1930 ते 45च्या कालखंडामध्ये लाल बहादूर यांनी 7 वेळेस तुरुंगवाससुद्धा भोगलेला आहे. एका तुरुंगवास जेव्हा त्यांचा 1945च्या कालखंडात ते तुरुंगात असताना असा एक प्रसंग घडला. तो प्रसंग म्हणजे त्यांची एक मुलगी ताप किंवा आजाराने, गंभीर आजाराने गंभीर आजार तिला जडला होता. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलीलासुद्धा भेटण्यास लाल बहादूर शास्त्री जाण्यास तयार नव्हते. कारण आपण ज्या तुरुंगवासात आहोत, म्हणजे तुरुंगामध्ये असताना एक परमिशन घेणे किंवा परवानगी घेऊन आपल्या कुटुंबाच्या भेटण्यासाठी जाणं हे एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वयंसेवकाने जाणे योग्य नाही, असे तत्त्व बाळगणारे होते. शेवटी तुरुंग निरीक्षकाने त्यांच्याकडून परवानगी किंवा एखाद्या लिखित स्वरूपात काही लिहून न घेता त्यांना जाण्याची परवानगी दिली. तेव्हा ते 1 दिवसासाठी आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले. तोपर्यंत मुलीचा मृत्यू झालेला होता. जेव्हा मुलीचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून लगेच त्याच दिवशी परत ते तुरुंगवासात आले. यावरून त्यांच्यामध्ये असणारी जे काही राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचं एक प्रतीक, त्याग, या बाबी त्यांच्या विचारातून दिसून येतात. आणि याच त्यांच्या कार्यातून 1945 ते 47च्या कालखंडात त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या ज्या काँग्रेस पक्षाने देण्यास प्रारंभ केला. 1951च्या कालखंडामध्ये काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. ते पदावर असताना त्यांनी आपल्या कुटुंबाचा ज्या काही उदरनिर्वाह असेल, जेवढं आपलं वेतन मिळतं त्यावरच भागवण्याचा त्यांनी आपल्या कुटुंबांना आदेश दिला होता. म्हणजेच पदावर असतानासुद्धा त्यांनी जेवढं वेतन आहे त्याच प्रकारची बाब आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागला पाहिजे. आणि जेव्हा त्यांनी अनेक वेळेस पदाचे राजीनामे दिले त्यावेळेस त्यांच्या कुटुंबामध्ये उदरनिर्वाहासाठी पैसेसुद्धा नसायचे. अशा वेळेस त्यांनी जेवढे पैसे आहेत त्यावरच उदरनिर्वाह भागवण्याची सवय त्यांनी लावून कुटुंबापुढे ठेवलेली होती. आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्या मुलांना खाजगी शिकवणी लावायची होती. त्यावेळेस त्या शिकवणीचा खर्च, फी देणं शक्य नव्हतं. त्यावेळेस लाल बहादूर यांनी आपल्या घरचे जे कपडे धुण्यावर जो खर्च होतो तो कपडे धुण्यावरचा खर्च म्हणजे कपडे धुणाऱ्याला देणारा पैसा बंद केला आणि स्वतः कपडे धुण्याचा सर्व कुटुंबांना आदेश दिला आणि स्वतः कपडे स्वतः धुवून घ्यायचे. यावरून लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातील जी काही तत्वनिष्ठता होती हे लक्षात येते. आजच्या कालखंडामध्ये जे काही नेते असतील ते किती प्रमाणात लाल बहादूर शास्त्री यांच्या विचाराचा अंगीकार करतात हे आपण आजच्या स्थितीमध्ये पाहतच आहोत. 1963 पंडित नेहरू यांनी लाल बहादूर शास्त्री यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून कामाची जबाबदारी सोपवली. त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री यांनी पंडित नेहरू यांना विचारले की माझ्याकडे काम काय असेल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी जे काम करत आहे तेच काम तुम्हाला करावं लागणार आहे. यावरून असं लक्षात येते की पंडित नेहरू यांच्या
यांनी आपल्यानंतर आपला राजकीय वारसा लाल बहादूर यांच्याकडे पाहिला होता. 1964 पंडित नेहरूंचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अशा परिस्थितीमध्ये 2 जून 1964 लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे पंतप्रधानाचे सर्व सूत्र आले आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या सर्व राजकीय नेते यांच्यापुढे भाषण करत असताना सांगितलं की माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेल, पण त्यासाठी तुमचा पाठिंबाही असणं आवश्यक आहे. आणि ती परिस्थिती अशी होती की 1962 चीनने भारतावर आक्रमण केलं होतं. त्याचबरोबर भारतामध्ये संरक्षण व्यवस्था असेल आणि या संरक्षण व्यवस्था कमकुवत बनलेली होती आणि ही संरक्षण व्यवस्था मजबूत बनवणं, त्याचबरोबर शेतीला महत्त्व देणं, अन्नधान्याचा तुटवडा भासत होता. अशा वेळेस शेतीमध्ये उत्पन्नाचे साधनं वाढवणं, शेतीमध्ये उत्पन्न वाढवणं ही सुद्धा महत्त्वपूर्ण बाब लाल बहादूर शास्त्री यांच्यापुढे होती. आणि त्यावेळेस त्यांनी 1964 एक नारा दिला, तो म्हणजे जय जवान आणि जय किसान. म्हणजे देशाचं संरक्षण व्यवस्थाही मजबूत असली पाहिजे आणि देशाची आर्थिक बाब म्हणजे शेतीसुद्धा प्रबळ बनली पाहिजे, या दृष्टिकोनातून दिलेला हा नारा होता. 1964 लाल बहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला त्यावेळेस पाकिस्तानने भारताविरुद्ध आक्रमण करायला सुरुवात केलं, अनेक दहशतवादी कारवाया करायला सुरुवात केलं, लष्कर पाठवण्यास प्रारंभ केलं आणि अनेक ठिकाणी काश्मीरच्या परिसरामध्ये हल्ले होत होते. अशा वेळेस लाल बहादूर शास्त्री यांनी तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल चौधरी यांना आदेश दिला की पाकिस्तानी सैन्य जर भारतामध्ये येत असेल, हल्ले करत असतील तर त्यांना जशास तसं उत्तर देणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्यांनी त्यासाठी म्हणूनच सैन्याला आदेश दिला आणि शेवटी पाकिस्तानी फौजसुद्धा पाकिस्तानकडील फौजांना मागे सारण्याचं काम भारतीय फौजेने केलं. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वैरभावना, तत्कालीन स्थितीमधले असणारी एकमेकाबद्दलची द्वेषाची भूमिका ही कमी व्हावी यासाठी म्हणून न्यूयॉर्क येथील मुख्यालयातून दोन्ही देशांना समझोता घडून आणणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे असा प्रयत्न सुरू झाला. आणि शेवटी 10 जानेवारी 1966 ताश्कंद येथे करार, जो ताश्कंद करार म्हणून ओळखला जातो, त्यावेळी सोव्हिएत मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कोशिजन यांच्या पुढाकारातून मध्यस्थीतून पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान आणि भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यामध्ये ताश्कंद या ठिकाणी करार झाला. आपापले सैन्य माघार घेणं, त्याचबरोबर ज्या अतिक्रमण किंवा घुसखोरी करून जे प्रदेश मिळवला तो पुन्हा परत करणं, यानुसार करार झाला. आणि शेवटी भारतीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या राजकीय घटना घडामोडीच्या माध्यमातून, म्हणजेच त्या काळामध्ये आपल्या नीतीतून, राजकीय नीतीतून एक भारतावर आलेलं संकट परतावून लावलं. आणि त्याच रात्री दुर्दैव म्हणजे असं होतं की लाल बहादूर शास्त्री यांनी जो ताश्कंद करार केला, या ताश्कंद करारानंतर त्याच रात्री 11 जानेवारी 1966 लाल बहादूर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ज्या दिवशी ताश्कंद करार झाला होता त्या दिवशी पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान आणि लाल बहादूर शास्त्री यांच्यामध्ये ज्या घटना घडामोडी घडल्या, यावरून एका प्रसंगावरून असं लक्षात येतं की आयुब खानाने लाल बहादूर शास्त्री यांना सांगितलं की तुम्ही भारतात परतत असताना चहा पाण्यासाठी रावळपिंडी येथे थांबावं. यावरून लाल बहादूर शास्त्री यांचं शत्रुत्व असणाऱ्या व्यक्तीकडून मित्रत्व कसं बनवलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे लाल बहादूर शास्त्री होते.
1966मध्ये मध्यरात्री हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळेस दुसऱ्या दिवशी भारतामध्ये त्यांचा पार्थिव देह आणण्यासाठी विमानतळाकडे आणलं जात होतं। त्यावेळेस सोव्हिएत मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कोशिजन, त्याचबरोबर पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या शरीर जे शवपेटीमध्ये ठेवलेलं होतं त्याला खांदा दिला। जगाच्या इतिहासामध्ये अशी एक घटना आहे, पहिली घटना असेल की पहिल्या एका दिवसापूर्वी शत्रू असलेला नेता दुसऱ्या दिवशी मित्र बनला आणि तिसऱ्या दिवशी शवपेटीचा वाहक। बघा, लक्षात घ्या, एक दिवस अगोदरच तह होण्याच्या अगोदर शत्रू होता, तह झाल्यानंतर मित्रत्वाची भूमिका घेतली आणि जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेस शवपेटीचा वाहक म्हणजे एक हितचिंतक किंवा एक सहानुभूती बाळगणारा व्यक्ती, अशा प्रकारची भूमिका लक्षात येते। लाल बहादूर शास्त्री यांना भारतामध्ये आणलं गेलं, त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आली। जो व्यक्ती एखाद्या साधारण कुटुंबात जन्मास आलेला, गरिबी ही बालपणापासून त्यांनी पाहिलेली आणि त्यांनी आपल्या कार्यकर्तव्याच्या बळावर साधारण स्वयंसेवक किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी भाग घेणारा व्यक्ती, ते भारतीय पंतप्रधान, एवढं उत्तुंग असं यश संपादन केलं। अशा या लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातील जे एक व्यक्तिमत्व, त्यांचे विचार हे आपल्यासाठी सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहेत आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यातून भारताला एक मौल्यवान किंवा तत्वनिष्ठ जो पंतप्रधान म्हणून लाभले। त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य लढा असेल किंवा भारतीय राजकारण असेल, यामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे पाहिलं जातं।